राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। नव्या शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचं अध्यापन अनिवार्य असणार। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी। भाजप आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज एका व्यासपीठावर येण्याची शक्यता। बीडच्या शिरूरमध्ये भगवानगडाच्या सांगता सप्ताहाला लावू शकतात हजेरी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कर्जत जामखेड दौरा। रोहित पवारांच्या नावाने लागलेल्या स्वागताच्या बॅनरनं चर्चेला उधाण। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं। श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती राम शिंदे यांचे निर्देश। लवकरच या पार्श्वभूमीवर चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक होणार। गोंदियात महापुरुषांचा अवमान केल्याच्या कारणावरून काही काळ तणाव। पोलिसांनी व्यापाऱ्याला घेतलं ताब्यात। नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात। 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं कामाला वेग। आणि सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर। 98,000 रुपयांपर्यंत पोहोचलं सोनं। आज भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे। या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दोन्ही नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी पथकात 2 नवे कर्मचारी वाढवण्यात आलेत। कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। आंधळेच्या शोधासाठी केजमधील स्थानिक कर्मचारी पथकात समाविष्ट करण्यात आलेत। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये काही दिवसांपूर्वी राडा झाला होता, त्यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या। मात्र अवघ्या 8 दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाळे यांची पुन्हा पैठण इथे बदली करण्यात आली। कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा पदभार देण्यात आला अशी चर्चा आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाकडून टपालामार्फत पोलिसांना अहवाल पाठवण्यात आलाय। अहवाल सादर करताना गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून ससूनकडून ही काळजी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। आज संध्याकाळपर्यंत तो अहवाल पुणे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी कुणाल कामरानं दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने दिला। निकाल जाहीर करेपर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले। बच्चू कडूंच्या मशाल आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे। मंत्रालयामध्ये आज दुपारी 12 वाजता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बच्चू कडूंची बैठक होणार आहे। उघड विरोधक चांगला, पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो। आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं, ही चांगली गोष्ट आहे असं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं। जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती त्यांनी हे वक्तव्य केलं। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकावरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवारी 18 एप्रिलपासून बंद करण्यात येणार असून ती 15 मे पर्यंत बंद असेल। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे। नाशिक ते मुंबई लोकल रेल्वे सेवा सुरू करावी याबाबतची मागणी नाशिककरांकडून मागील काही वर्षांपासून सातत्यानं केली जाते। मात्र कसारा घाटातील बोगद्याचा अडसर असल्यामुळे ही मागणी अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही। दरम्यान कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग अशा 140 किलोमीटर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्यामुळे आणि बोगद्याचा डायमीटर वाढवला जाणार असल्यामुळे नाशिक मुंबई लोकल सेवा लवकरच धावण्याची शक्यता आहे। वेगानं विकसित होणारी आर्थिक केंद्र आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन सिडकोनं अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला। याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो मार्गाद्वारे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना पुढील काळात साकारण्यात येणार आहे।
सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेलाय. 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजेच 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय. लग्न सराईच्या पूर्वीच सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलाय. महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं. ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवा इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटात ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. CDSCOनं 35 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावरती बंदी घातली आहे. वेदनाशामक, पोषणासंबंधी पूरक आहार आणि मधुमेहरोधी औषधांचा यात समावेश असून याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले. देशात सुमारे 5% लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा गंभीर आजार अरिथमियानं ग्रस्त आहेत. विविध वैद्यकीय अहवालांनुसार यातील 11% पुरुष आणि 9% महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो. त्यावर जयपूरमध्ये इन्साइटेक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उत्तम उपचार करणं शक्य होणार आहे. कोणत्याही रेडिएशन शिवाय हृदयाचं 3D मॅपिंग केलं जाणार आहे. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग करत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महादेव ॲप कंपनीशी संबंधित 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, चेन्नई आणि ओडिशात ही छापेमारी करण्यात आली. लांब पल्ल्याच्या एसटी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी महामार्गावरती ठराविक ठिकाणाच्या हॉटेलांमध्ये थांबे घेतात. मात्र तिथले खाद्यपदार्थ बरेचदा निकृष्ट दर्जाचे आणि अवाच्या सवा किमतीचे असल्याचं आढळून आलंय. अशा हॉटेल थांब्यावरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देत असून राज्य सरकार सुद्धा आता 6,000 रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आलंय, याचा मला आज खूप आनंद आहे असंही ते म्हणाले. चितळ्यांच्या बनावट बाकरवडीची पुण्यामध्ये विक्री होत असल्याचं समोर आलेलं आहे. मागील एका वर्षापासून चितळे स्वीट होम या नावानं बनावट बाकरवडी विकली जाते. या प्रकरणी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या प्रमोद चितळे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नरमधील गोरेवाडी फाट्यावर दुचाकीवरनं गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयातनं एकाला मारहाण करण्यात आली. सय्यद नामक व्यक्तीला संशयिताला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. नाशिक शहरात गुन्हेगारीचा सावट गडद होत चाललाय. सातपूर परिसरात पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. हप्ता न दिल्यामुळे एका व्यावसायिकावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांकडे 15 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून सुद्धा दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात अन्नातनं 80 लोकांना विषबाधा झाली आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उलटी आणि चक्कर येऊ लागल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं. संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरनं अहिल्यानगर शहरामध्ये तणावाचं वातावरण आहे. आसपासनं यात्रोत्सव समितीनं बेमुदत बंदची हाक दिली आहे. 2 दिवसांपूर्वी खेड बसस्थानकात मद्यधुंद अवस्थेत हाणामारी करणाऱ्या 2 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यामुळे त्यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलंय. दौंड रेल्वे स्थानकात एका महिन्यापासून लिफ्ट बंद आहे, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी नाईलाजास्तव मोठ्या दादरच्या पायऱ्या चढून जावं लागतं. संसदेत पास झालेल्या वक्फ विधेयकाविरोधात रावेरमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाद्वारे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं, बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा या उद्देशानं राज्यात पोषण पंधरवडा राबवण्यात येतोय. लातूरमध्ये विविध गावातील विविध अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवरती अधिक भर दिलाय. शिरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकरी कांदा काढणीनंतर चाळीमध्ये कांदा साठवून ठेवत आहेत. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोर आणि बफर भागात मुबलक व्याघ्र दर्शन होत असल्यामुळे पर्यटक सुखावलेत. यावेळी वनमजुरानं कामादरम्यान त्याची झाडावरती पॅन्ट ठेवली होती. खेळण्यासाठी आलेल्या वाघाच्या बछड्यानं पॅन्ट खाली खेचण्यासाठी झाडावरती चढत ती खाली खेचून तो खेळू लागला. या मनमोहक दृश्याची सर्वच पर्यटकांना भुरळ पडली. महाड शहरात खाण्याच्या शोधात माकडांच्या टोळक्यानं शहरात शिरकाव केलाय. झाडावरील आंबे, अंगणातील वाळत घातलेले वाळवणाचे पदार्थ या सगळ्याचं नुकसान माकडांनी केलंय. त्यामुळे वन विभागानं माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ताजूगाव शिवारामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 2 सख्ख्या बहिणी बुडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालाय.
शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ आल्यामुळे ठिकठिकाणी बैल बाजारात बैलांची खरेदी विक्री सुरू झाली आहे. मात्र बैल बाजारात जनावरांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे एकूण 70 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तर जिल्ह्यातील शाळांवरती 5,80,000चं विद्युत बिल थकीत आहे. यंदा ऊसाचा गळीत हंगाम समाप्त झालेला आहे. या हंगामात एकूण 200 कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी 199 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. तोही 8 दिवसात बंद होईल. दरम्यान बुधवार अखेर 80 लाख टन निव्वळ साखर उत्पादन झालेलं आहे. धाराशिवमध्ये आई येडेश्वरीच्या चैत्र पौर्णिमेची यात्रा उत्साहात सुरू आहे. यात्रेच्या 4थ्या दिवशी जोरदार आतषबाजी करण्यात आली. मनमोहक आतषबाजीनं येडेश्वरी देवीचा मंदिर परिसर उजळून निघाला. विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं. ग्रामस्थांनी भक्तिमार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण मावळमध्ये केलं. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्रायणीतील जलपर्णी काढायला सुरुवात करण्यात आली आहे. वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी 4,750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मागील वर्षभरातला हा सर्वाधिक दर आहे. सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाली आहे. 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4,400 ते 4,600 रुपयांपर्यंत वाढलेत. बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5,000वरती दर जाण्याची अपेक्षा आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडू नये. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागानं दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही शुल्क वाढ 20 रुपये प्रति पानावरनं 40 रुपये प्रति पान करण्यात आल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे सरकारला दरमहा 4,000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरात आतापर्यंत 6,495 कोटी 5 लाखांचा लाभ देण्यात आलाय. या सवलतींचा आतापर्यंत 181 कोटी 62 लाख प्रवाशांनी लाभ घेतलाय. रस्त्याच्या काँक्रिटीकरणात निकृष्ट दर्जाची कामं आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. आरेतील रस्ते काँक्रिटीकरणात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडासह पालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील 2 वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनांमध्ये HSRP नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया सुरू असताना शासनाच्या वेबसाईटशी साधर्म्य साधणाऱ्या वेबसाईटची निर्मिती करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं बेंगळुरू इथून अटक केली आहे. नागपुरातील हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरांवरती बुलडोझर कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यामुळे पालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनशर्त माफी मागितली. नवी मुंबई इथल्या एका खासगी विकास कंपनीच्या संचालकांनी बँक ऑफ इंडियाची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं कंपनीच्या विरोधात तपास सुरू केलाय. गृहनिर्माण प्रकल्पासाठी बँकेकडनं पहिल्यांदा 8 कोटी रुपये आणि नंतर 7 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी पुण्यात आवश्यक जागेच्या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून फेर सर्वेक्षण केलं जाणार आहे. यामध्ये मोबदल्याची मागणी, तडजोडीनं येऊ शकणाऱ्या मिळकती आणि सक्तीनं भूसंपादन कराव्या लागणाऱ्या मिळकती याबाबतची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी संबंधित सर्वेक्षण केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. एकीकडे उकाड्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते. अशातच दुर्गम ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा 50% कमी झालाय. त्यामुळे जर जलसाठ्याची पातळी अशीच कमी झाली तर पाण्याची चिंता नागरिकांना भेडसावण्याची शक्यता आहे. मॅनहोलची सफाई करताना कामगारांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी यापुढे रोबोटद्वारे मॅनहोल सफाई करून त्यासाठी राज्य सरकार 100 रोबोट्सची खरेदी करणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या पालिकांसाठी ही रोबोट खरेदी केली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे 6 लाखांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या कोट्यानुसार राज्यात 25,05,030 अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका करण्यात आल्या. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत 5,98,00,000
12,796 इतके लाभार्थी आहेत. बँकांनी मागील 10 वर्षात 16,35,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात टाकलं असल्याची माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिली. कर्ज राईट ऑफ करण्यात भारतीय स्टेट बँक पहिल्या क्रमांकावरती आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील 8 प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 19% कमी झाली. मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत. मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावून देखील मिळकत कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या 100 मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. या मिळकती मिळकत कर विभागानं गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यामुळे कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे. या समस्येवरती मात करण्यासाठी दररोज 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांसह आस्थापनांनी आपापल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट करावी असा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीत सुद्धा सातत्याने वाढ होते. 24 तास गरगरणारे पंखे सतत सुरू असल्यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांच्या वीज वापरात 150 मेगावॅटनं वाढ झाली आहे. तर कृषी पंप वापरात 150 मेगावॅटनं विजेचा वापर वाढलाय. त्यामुळे एकूण विजेच्या मागणीत सुमारे 300 मेगावॅटची वाढ झाली आहे. केईएम रुग्णालयात 2009-10 पासून रोजंदारी आणि 2016-17 पासून बहुउद्देशीय कामगार चतुर्थ श्रेणी पदावरती कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांचं मागील 2 महिन्यांचं वेतनच झालेलं नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा पेच निर्माण झालाय. पुणे शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या नावानं पाणी बिल न भरल्यास नळजोड बंद करण्यात येईल असे संदेश मोबाईलवरती प्राप्त होऊ लागलेत. या गंभीर प्रकाराची महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेतली आहे. असे संदेश महानगरपालिकेकडून पाठवण्यात येत नाहीत. अशा संदेशाद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय. 2016-17 या कर निर्धारण वर्षासाठी 244.20 कोटी रुपयांची मागणी करणारी कर नोटीस मिळाल्याची माहिती येस बँकेनं दिली आहे. मात्र यावरती अपील दाखल करण्यासह इतर सर्व उपलब्ध उपायांचा विचार करू असं बँकेनं म्हटलंय. वर्ध्यामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 53 म्हशींच्या पाडसांची सुटका करण्यात आली. हिंगणघाटच्या कलोडे चौकामध्ये सापळा रचत स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये 5 आरोपींना अटक केली असून 40,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय.